नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आगामी महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या 75,000 पदासाठी 75,000 पदाच्या मेगा भरती संदर्भात सरळ सेवेच्या अंतर्गत विविध पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, अंगणवाडी परिवीक्षिका भरती असेल, शिक्षक भरती असेल, आरोग्यसेवक भरती असेल इत्यादी यापेक्षा अधिक पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. निश्चितच स्वरूपात परीक्षा होतीलच. त्यासाठी आपण तयारीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचा भूगोल याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया. या लेक्चरच्या माध्यमातून तुमचा महाराष्ट्र भूगोल सरळ सेवेच्या अंतर्गत जे क्वेश्चन विचारले जातात त्या क्वेश्चनच्या प्रकारे सविस्तर अभ्यास होणार आहे. त्यानंतर तुमचे डाऊट्स क्लिअर होणार आहेत. जर तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल नव्यानेच अभ्यासत असाल तर तुम्ही हा लेक्चर सिरीज संपूर्ण पहा. ही लेक्चर सिरीज पहिली असणार आहे. यानंतर आपण पूर्ण महाराष्ट्राचे भूगोलवरची लेक्चर पूर्ण कंप्लीट करणार व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर लेक्चर आवडत असेल तर मित्रांनासुद्धा शेअर करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर मित्रांनो, आपण काय शिकणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये? आपण आपल्या या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण नेमकं काय शिकणार आहोत तर या ठिकाणी पहा. पहिलं जे प्रकरण आहे तर त्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल, महाराष्ट्राच्या निर्मितीचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे 1935 पासून 1937 पासून ते 1956पर्यंत महाराष्ट्र कशाप्रकारे अस्तित्वात होता. त्यानंतर मुंबई इलाका कशा पद्धतीने होता, मुंबई इलाख्यामध्ये कोणकोणते राज्य होते, कोणकोणते जिल्हे होते, त्याची प्रशासकीय विभागना कशी होती, तो भाग आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहेत महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार. महाराष्ट्राचं जागतिक म्हणजे पृथ्वीवर असेल, त्यानंतर भारताच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे स्थान कितवं आहे, कशा प्रकारे आहे, महाराष्ट्राचा अक्षवर्तीय आणि रेखावर्तीय विस्तार किती आहे, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर लांबी किती आहे, याची सविस्तर चर्चा करणार आहोत आपण या दुसऱ्या चॅप्टरमध्ये. त्यानंतर तिसरा चॅप्टर आहे महाराष्ट्राची प्रशासकीय रचना. त्यानंतर चौथा चॅप्टर आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय सीमा. आपण नकाशाच्या माध्यमातून पूर्ण हा महाराष्ट्र शिकणार आहोत. त्यानंतर पाचवा प्रकरण आपण अभ्यासणार आहोत महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. प्राकृतिक रचनेमध्ये सह्याद्रीचा पर्वत असेल, त्यानंतर गाविलगड असेल, सातपुडा पर्वतरांगा असतील, दरकेशा पर्वतरांगा असतील, त्यानंतर नद्या असतील, गोदावरी असेल, मनाडा असेल, भीमा असेल, कृष्णा असेल, पंचगंगा असेल, सरस्वती असेल, अरबी समुद्र असेल, या सर्व बाबीचा आपण आढावा या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर सहावं प्रकरण आहे महाराष्ट्रातील नदी प्रणाली. महाराष्ट्रातल्या संपूर्ण नदी प्रणाल्या, पश्चिम वाहिन्या असतील, पूर्व वाहिन्या असतील, त्यांच्या उपनद्या असतील, त्यांचं स्थान असेल, त्यांच्या मृदा असतील, या सर्व बाबीचा आढावा आपण प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या माध्यमातून म्हणजे हे पहिलं लेक्चर आहे. या पहिल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण फक्त महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल आणि महाराष्ट्राचे स्थान व विस्तार या दोनच प्रकरणाची सविस्तर चर्चा करू. इथपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल आपण या ठिकाणी पहिलं प्रकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या ठिकाणी पहा, महाराष्ट्राच्या प्रशासकीय भूगोलाचा अभ्यास करत असताना आपल्याला सर्वप्रथम जो काही महाराष्ट्र होता 1862 पासून, कधीपासून 1862 पासून ते 1937 पर्यंत. 1937च का तर 1937ला 1935चा एक कायदा झाला. त्या कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये 11 प्रांताची निर्मिती करण्यात आली. त्या प्रांतामधलाच एक प्रांत म्हणजे आपला मुंबई इलाका आहे. म्हणजे 1862 पासून ते 1937 पर्यंत महाराष्ट्र कशा प्रकारे होता तर या ठिकाणी 1862 ते 1937मध्ये या काळात महाराष्ट्र हा मुंबई इलाखा या नावाने ओळखला जात होता. 1862 ते 1937 या कालावधीमध्ये महाराष्ट्राला मुंबई इलाखा या नावाने ओळखलं जात होतं. तर त्यावेळेस म्हणजे 1862 ते 1937 या कालावधीमध्ये महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे ते 1,86,923 चौरस किलोमीटर होतं. किती होतं? 1,86,923 चौरस किलोमीटर इतके मुंबई इलाक्याचं क्षेत्रफळ होतं. त्यावेळेचा जो भाग होता संपूर्ण क्षेत्र कमिशनरच्या आधिपत्याखाली होतं. त्यावेळेस कमिशनर होते. कमिशनरच्या आधिपत्याखाली मुंबई इलाकाचा संपूर्ण भाग होता. त्यामध्ये एकूण 4 विभाग होते. म्हणजे जो मुंबईचा इलाखा होता त्या इलाख्यामध्ये एकूण 4 विभाग होते. तर पहिला विभाग आहे अहमदाबादचा विभाग, त्यानंतर दुसरा आहे पुणे, त्यानंतर तिसरा आहे बेळगाव, त्यानंतर चौथा आहे कराची. या 4 विभागामध्ये मुंबई इलाक्याची निर्मिती किंवा मुंबई इलाक्याचा पूर्ण भाग होता. हा जो भाग आहे किंवा हा जो कमिशनरच्या आधिपत्याखालचा जो भाग होता तो भाग
1862 ते 1937 या कालावधीमध्ये महाराष्ट्राची प्रशासकीय भूमिका कमिशनरच्या अंडरमध्ये होती. त्यानंतर मित्रांनो मुंबई इलाक्याच्या नंतर 1937 पासून ते 1956 या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या प्रांताला किंवा महाराष्ट्राला आत्ताच्या महाराष्ट्राला मुंबई प्रांत या नावाने ओळखलं जात होतं. यामध्ये पहा मित्रांनो बदल कशामुळे झाला तर 1935चा एक कायदा अस्तित्वात आला. त्या कायद्यानुसार 11 प्रांतामध्ये मुंबई प्रांत हा एक प्रांत होता. म्हणजे भारतामध्ये एकूण 11 प्रांताची निर्मिती करण्यात आली. त्यावेळेस 1935च्या कायद्यानुसार संपूर्ण भारतामध्ये 11 प्रांतामध्ये निर्मिती करण्यात आली. त्यापैकी मुंबई एक प्रांत होता. पूर्वीचा मुंबई प्रांत म्हणजे आत्ताचा महाराष्ट्र 1935 ते 1956च्या या कालावधीमध्ये मुंबई प्रांत या नावाने ओळखला जात होता. तर या मुंबई प्रांतामध्ये कोणकोणते राज्य होते किंवा कोणकोणता घटक किंवा कोणकोणते जिल्हे अंतर्गत होते त्यावेळेस 1937 ते 1956मध्ये. तर यामध्ये गुजरातमधील जो भाग होता अहमदाबाद, कैरा, भडोच, सुरत इत्यादी गुजरातमधले या ठिकाणी जिल्हे होते. त्यानंतर कोकणचा जर विचार केला तर मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, त्यानंतर दख्खन पहा, पश्चिम खानदेश, पूर्व खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा आणि सोलापूर. त्यानंतर कर्नाटकमध्ये बेळगाव, धारवाड, विजापूर आणि कारवार या सर्व भागाचा किंवा या सर्व जिल्ह्याचा किंवा या सर्व राज्यातील जिल्ह्यांचा समावेश हा 1937 ते 1956पर्यंत मुंबई प्रांतामध्ये होता. 1935च्या कायद्यानुसार भारतामध्ये एकूण 11 प्रांताची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार ही प्रशासकीय रचना आहे. त्यानंतर मित्रांनो 1956 नंतर 1 नोव्हेंबर 1956 ते 30 एप्रिल 1960च्या दरम्यान भाषावार प्रांत रचना करण्यात आली व द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण झालं. 1 नोव्हेंबर 1956ला द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण झालं. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती केव्हा करण्यात आली तर 1 नोव्हेंबर 1956ला द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. तर भाषावार प्रांत रचनेच्या नंतर अशा प्रकारे मुंबई प्रांताची द्विभाषिक विभागणी करण्यात आली. यामध्ये पहा 1 नोव्हेंबर 1956 रोजी सध्याच्या महाराष्ट्र व गुजरातमधील खालील जिल्ह्याचा समावेश होतो. तर या द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये खालील जिल्ह्याचा समावेश होतो. गुजरातमधील सौराष्ट्र राज्य असेल, कच्चे राज्य असेल, त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये किंवा मध्य प्रांतमधील भंडारा, त्यानंतर नागपूर, वर्धा, चांदा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, त्यानंतर हैदराबादचा जर विचार केला तर औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड. त्यानंतर कोकणचा जर विचार केला तर ठाणे, कुलाबा, रत्नागिरी आणि मुंबई. त्यानंतर दख्खनचा जर विचार केला तर धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर या सर्व भागाचा मुंबई इलाका म्हणजे द्विभाषिक मुंबई राज्य यामध्ये समावेश होता. हे जे द्विभाषिक राज्य चालले ते 1 नोव्हेंबर 1956 पासून ते 30 एप्रिल 1960पर्यंत मुंबई प्रांतामध्ये जो काही द्विभाषिक राज्य होतं ते राज्य अस्तित्वात आलं. त्यानंतर मित्रांनो 1 मे 1960ला बॉम्बे पुनर्रचना कायदा अस्तित्वात आला. 1960ला या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आत्ताचा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960ला झाली. कितीला झाली? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस 1 मे 1960ला महाराष्ट्र अस्तित्वात आला किंवा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तर त्यावेळेस एकूण 4 प्रशासकीय विभाग होते. त्यानंतर एकूण जिल्हे किती होते तर 26 जिल्हे होते. 1 मे 1960ला ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, निर्मितीच्या वेळेस एकूण 4 प्रशासकीय विभाग तयार करण्यात आले आणि 26 जिल्ह्यामध्ये किंवा 26 जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं. जे प्रशासकीय विभाग आहेत ते प्रशासकीय विभाग या ठिकाणी पहा. पहिला प्रशासकीय विभाग आहे कोकण, त्यानंतर दुसरा आहे पुणे, त्यानंतर तिसरा आहे औरंगाबाद, त्यानंतर चौथा आहे नागपूर. या 4 प्रशासकीय विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्यावेळेस या 4 प्रशासकीय विभागामध्ये एकूण 26 जिल्हे होते. अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्र राज्याची 1937 पासून ते 1960पर्यंत या टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागणी झाली. आता या ठिकाणी पहा महाराष्ट्र जो 1960ला अस्तित्वात आला, 1 मे 1960चा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या नंतर आणि आत्ताचा महाराष्ट्र जो आहे त्यामध्ये नेमका बदल काय झालेला आहे तर या ठिकाणी पहा 1 मे 1960ला 4 प्रशासकीय विभाग होते. त्यामध्ये नंतर 2 प्रशासकीय विभाग ॲड करण्यात आले. आता एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळेस एकूण 26 जिल्हे होते महाराष्ट्रामध्ये
आता एकूण 10 जिल्हे त्यामध्ये ॲड करण्यात आले आणि आत्ता जे महाराष्ट्राचे जे एकूण जिल्हे आहेत तर एकूण 36 जिल्ह्याची या ठिकाणी विभागणी करण्यात आलेली आहे किंवा महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे अस्तित्वात आहेत. त्यानंतर जे प्रशासकीय विभाग निर्माण केले ते म्हणजे पहिला प्रशासकीय विभाग निर्माण केला गेला नाशिक विभाग, त्यानंतर दुसरा प्रशासकीय विभाग निर्माण केला गेला अमरावती. अशा प्रकारे एकूण आता महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्हे आहेत. आता प्रशासकीय विभाग नाशिक आणि अमरावती हे 2 नवीन निर्माण झाले, पण 10 जे जिल्हे नवीन निर्माण करण्यात आले ते 10 जिल्हे कोणकोणते येतं त्याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा 1982ला गडचिरोली हा जिल्हा अस्तित्वात आला, त्यानंतर गोंदिया जिल्हा 1999ला अस्तित्वात आला, त्यानंतर हिंगोली जिल्हा 1999ला अस्तित्वात आला, त्यानंतर लातूरसुद्धा जिल्हा 1982ला अस्तित्वात आला, त्यानंतर या ठिकाणी पहा नंदुरबार पाहू शकता की 1998ला नंदुरबार जिल्हा हा अस्तित्वात आला, त्यानंतर वाशिमसुद्धा जिल्हा पहा 1998ला, त्यानंतर जालना जिल्हा 1961ला, त्यानंतर पालघर जिल्हा म्हणजे आत्ताचा नवीन हा जो जिल्हा आहे पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये विभाजन करून 2014ला पालघर हा जिल्हा नवीन अस्तित्वात आला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी पाहू शकता की 1961ला सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्वात आला. सिंधुदुर्ग जिल्हा 1961ला, त्यानंतर जालना जिल्हा 1961ला अस्तित्वात आला. त्यानंतर आत्ताचा जो नवीन जिल्हा आहे ठाणे जिल्ह्यामधून विभाजन होऊन पालघर जिल्हा नवीन अस्तित्वात आला. या सर्व बाबीचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे महाराष्ट्राचे काही प्रशासकीय जिल्हा आहेत म्हणजे प्रशासकीय रचना आहे संपूर्ण जिल्ह्याची, हा संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या नजरेखालून जाणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960ला झाली. आत्ताचा जो महाराष्ट्र राज्य आहे त्यामध्ये एकूण महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती आहे 11.24 कोटी इतकी महाराष्ट्र राज्याची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या आहे. 11.24 कोटी लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9.29% इतकी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑनलाईनरमध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येच्या टिंबटिंब इतकी टक्के लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे. तर 9.29% लोकसंख्या अस्तित्वात आहे. त्यानंतर लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तर प्रदेश हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे, UP हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे, तो म्हणजे आपला महाराष्ट्र. दुसऱ्या क्रमांकाने येते भारतामध्ये पहिल्या नंबरचा UP म्हणजे उत्तर प्रदेश, दुसऱ्या नंबरला महाराष्ट्र आहे. त्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्येच्या जिल्ह्याचा जर विचार केला तर सर्वाधिक लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार ठाणे हा जिल्हा आहे. पण ठाणे जिल्ह्याचं विभाजन 2014ला पालघर जिल्हा नवीन तयार करण्यात आला, त्यानुसार त्याची लोकसंख्या विभागली गेली. त्यानुसार जर आत्ताचा जर विचार केला तर सर्वाधिक लोकसंख्या ही पुणे जिल्ह्याची आहे. कोणत्या जिल्ह्याची आहे? पुणे जिल्ह्याची आहे. पण 2014 पूर्वी ठाणे जिल्ह्याची ज्यावेळेस 2011ची जनगणना झाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं ठाणे जिल्हा हा पहिल्या क्रमांकाचा जिल्हा होता. त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग आहे. 1961ला या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा असणारा सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण दुसरं प्रकरण आता समजून घेऊया, महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार. महाराष्ट्राचे जे काही स्थान आहे, स्थान किती आहे आणि विस्तार किती आहे. म्हणजे या ठिकाणी पहा पृथ्वीवर महाराष्ट्राचं स्थान किती आहे भारताचं, त्यानंतर भारतामध्ये महाराष्ट्राचं कितवं स्थान आहे, कशा प्रकारे स्थान आहे, रेखावर्त काय आहे, अक्षावर्त काय आहे याची सविस्तर चर्चा करूया. त्यानंतर महाराष्ट्राचा विस्तार किती आहे, या ठिकाणी पूर्व पश्चिम लांबी किती असेल, त्यानंतर दक्षिण उत्तर लांबी किती असेल, आग्नेयेला कोणता राज्य असेल, त्यानंतर नैऋत्येला कोणतं राज्य असेल, या सर्व बाबीचा आढावा या चॅप्टरच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे स्थान आणि विस्तार किती आहे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. उत्तर आणि दक्षिण भारतास एकत्रित असणारी विशाल एक भूमी आहे. हा पूर्ण भारताचा नकाशा आहे. तुम्हाला भारताचा नकाशा पूर्णपणे पाठ असेल, जर पाठ नसेल तर तुम्ही पाठच करा, कारण की आगामी परीक्षेमध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करत असाल किंवा जर तुम्हाला भारताचा नकाशा जर पाठ नसेल तर तुम्हाला भूगोलवरचे जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तेवढं इझिली जाणार नाही. या ठिकाणी पहा या ठिकाणी कोणता समुद्र आहे, त्यानंतर या ठिकाणी बंगालचा उपसमुद्र आहे, त्यानंतर अरबी समुद्र आहे. त्यानंतर महाराष्ट्राचं स्थान भारतामध्ये या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी पहा महाराष्ट्राचे स्थान भारतामध्ये अशा प्रकारे आहे. पूर्ण हा भारताचा नकाशा आहे. या ठिकाणी जम्मू काश्मीरपासून ते या ठिकाणी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे श्रीलंका असेल, त्यानंतर केरळ असेल, या सर्व टोकापर्यंत म्हणजे उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत या ठिकाणी महाराष्ट्राचं स्थान भारताच्या दक्षिणेच्या मध्ये आहे. या ठिकाणी दक्षिणचा भाग असा आपण त्याला समजला जातो. हा पूर्ण महाराष्ट्र आहे. आता या ठिकाणी पहा महाराष्ट्राच्या उत्तरेला या ठिकाणी
MP म्हणजे मध्य प्रदेश आहे. त्यानंतर या ठिकाणी गुजरात राज्य आहे. त्यानंतर या ठिकाणी छत्तीसगड राज्य आहे. त्यानंतर या ठिकाणी तेलंगणा राज्य आहे. नवीन एक राज्य निर्माण झालं तेलंगणा. त्यानंतर तेलंगणाच्या नंतर हे आंध्र प्रदेश राज्य आहे. त्यानंतर हे कर्नाटक. त्यानंतर हे गोवा. अशा प्रकारे महाराष्ट्राची जी काही प्रशासकीय भूमी आहे आणि महाराष्ट्राचं जे काही स्थान आहे ते महाराष्ट्र स्थान आहे. आणि या साईडला म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्राचं पश्चिम किनाऱ्यालगत या ठिकाणी महाराष्ट्राचं स्थान आहे. उत्तर गोलार्धात भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्याच्या भागात हा महाराष्ट्र आहे. उत्तर गोलार्धामध्ये भारताच्या द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्याच्या भागामध्ये महाराष्ट्र राज्य आहे. अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्राचं जे काही स्थान आहे ते स्थान तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो, महाराष्ट्राचं स्थान आपण समजून घेत असताना महाराष्ट्राचा नकाशासुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचा नकाशा तुम्ही समजून घ्या. अशा प्रकारे हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. आता या नकाशावर तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले जाऊ शकतात. कंबाईनला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेले आहेत. त्यानंतर राज्यसेवेला असतील किंवा इतर जर तुम्ही स्पेसिफिक महाराष्ट्राचा भूगोल जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला डीपली अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुम्ही सरळ सेवेच्या अंतर्गत जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला ओव्हरलुक असणं गरजेचं आहे. आता ठिकाणी पहा विस्तार किती आहे. स्थान आपण पाहिलेलं आहे तर महाराष्ट्राचा विस्तार किती आहे तर महाराष्ट्राचा जो काही नकाशा आहे किंवा महाराष्ट्राचा जो काही विस्तार आहे तो विस्तार कसा आहे त्रिकोणी आकाराचा आहे. या ठिकाणी पहा त्रिकोणाचा सारखा आकार महाराष्ट्राच्या जो काही नकाशा आहे किंवा महाराष्ट्राचं जे काही स्थान आहे ते स्थान या ठिकाणी पाहू शकता की तुम्ही त्रिकोणी आकाराचा महाराष्ट्र स्थान आहे. या ठिकाणी पहा महाराष्ट्राचा जो नकाशा आहे किंवा महाराष्ट्राचं जे स्थान आहे ते दक्षिणेस चिंचोळा आकार आहे. या ठिकाणी पहा दक्षिणेस कसं आहे चिंचोळा आकाराचा या ठिकाणी महाराष्ट्राचं स्थान आहे. त्यानंतर उत्तरेस कसं आहे रुंद आहे. उत्तरेस कसं आहे महाराष्ट्र रुंद आहे. त्यानंतर पाया कुठे आहे तर महाराष्ट्राचा कोकणामध्ये आहे. या ठिकाणी हा पाया आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग या ठिकाणी तेरेखोलची खाडी आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचा जो पाया आहे तो कोकणात आहे. निमुळ ते टोक विदर्भात आहे. कुठं आहे निमुळ ते टोक हे विदर्भामध्ये आहे. हा विदर्भाचा भाग आहे. यानंतर आपण सविस्तर चर्चा करणार आहेत म्हणजे विदर्भ कोणता आहे, त्यानंतर कोणता जिल्हा कुठं आहे, त्यानंतर त्यामध्ये नदी प्रणाली कशा प्रकारे आहे, कोणत्या डोंगर रांगा आहेत, कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचे विभाजन झालेलं आहे, त्यानंतर नवीन जिल्हे कोणते तयार झाले, तालुके कोणते तयार झाले, ही सर्व माहिती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रांनो जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. जर चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर मित्रांनो क्षेत्रफळ किती आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर पाठच करा. 3,07,713 किलोमीटर चौरस किलोमीटर एवढे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे. जर आता भारताच्या नकाशामध्ये किंवा भारताच्या क्षेत्रफळा इतकं महाराष्ट्राचा क्षेत्रफळ किती आहे 9.36% इतकं क्षेत्रफळ महाराष्ट्राचं आहे. म्हणजे भारताचं जर 100% क्षेत्रफळ असेल तर त्या क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचं स्थान किती आहे किंवा विस्तार किती आहे तर महाराष्ट्राने जागा किती व्यापली आहे भारताची तर 9.36% इतकी जागा ही महाराष्ट्राने व्यापली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान कोणतं पहिल्या नंबरला आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरला कोणतं आहे मध्य प्रदेश आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरला आपलं महाराष्ट्र आहे. पहिल्या नंबरला राजस्थान, दुसऱ्या नंबरला मध्य प्रदेश, तिसऱ्या नंबरला आपलं महाराष्ट्र. अशा प्रकारे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या नंबरचं राज्य आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 किलोमीटर आहे. जर भारताच्या क्षेत्रफळाच्या टक्केवारीने जर विचार केला तर 9.36% इतके क्षेत्र हे महाराष्ट्राचं भारतामध्ये विभागले गेलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. या ठिकाणी अहमदनगर जिल्हा आहे. त्यानंतर आपण सविस्तर चर्चा करणार आहे अहमदनगर जिल्हा कशा प्रकारे आहे, अहमदनगर जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागतात, त्यानंतर विस्तार किती आहे. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर जिल्हा आहे. तुम्हाला पोलीस भरतीसाठी विचारला जाऊ शकते. त्यानंतर मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा आहे. जत सांगली हा सर्वात मोठा तालुका आहे. जर तालुक्याचा जर विचार केला तर सांगलीमधील जत हा तालुका सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आहे. अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार या पॉईंटच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला नकाशा हा डोळ्यासमोर रात्री झोपेतून उठल्यानंतर सुद्धा आला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला तोंडपाठ किंवा तशा प्रकारे सराव करणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा विस्ताराचा जर विचार केला तर अक्षवर्तीय विस्तार किती आहे तर 22°60' उत्तर हा महाराष्ट्राचा अक्षवर्तीय विस्तार आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा 15°44' उत्तर अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्राचा अक्षवर्तीय विस्तार आहे.
जर महाराष्ट्राची लांबीचा विचार केला तर अशा प्रकारे महाराष्ट्राची लांबीचा जर विचार केला तर महाराष्ट्राची लांबी 730 किलोमीटर आहे. किती? 700 किलोमीटर. 730 किलोमीटर लांबी ही महाराष्ट्र राज्याची आहे. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचं स्थान या ठिकाणी पहा, रेखावरती विस्तार किती आहे तर 72.36 पूर्व, त्यानंतर 80.54 पूर्व अशा प्रकारे महाराष्ट्राचा रेखावरती विस्तार आहे. रेखावरती विस्तार आणि अक्षवर्तीय विस्तार तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेसाठी किंवा राज्यसेवेसाठी विचारला जाऊ शकतो. 72.36 पूर्व, त्यानंतर 80.54 पूर्व अशा प्रकारे या ठिकाणी रेखावरती विस्तार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची जर रुंदीचा जर विचार केला तर रुंदी आहे 860 किलोमीटर इतकी महाराष्ट्र राज्याची रुंदी आहे. किती? 860 किलोमीटर इतकी महाराष्ट्र राज्याची रुंदी आहे. लांबी किती आहे, रुंदी किती आहे हे सुद्धा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या जे काही नैसर्गिक सीमा आहेत त्या नैसर्गिक सीमाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हा महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. या ठिकाणी आपण सर्वप्रथम नकाशाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जे काही नैसर्गिक सीमा आहेत त्या सर्व सीमा आपण नकाशाच्या माध्यमातून समजून घेऊया. या ठिकाणी पहा, महाराष्ट्राच्या उत्तरेला तोरणामाळ डोंगर आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेला गाविलगड डोंगर, त्यानंतर दरकेसा डोंगर, त्यानंतर दमन गंगा नदी या ठिकाणी आहे, त्यानंतर समुद्र किनारपट्टी अशा प्रकारे महाराष्ट्राला लाभते, अरबी समुद्र. त्यानंतर या ठिकाणी जी शेवटची नदी आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेच्या टोकाची जी नदी आहे ती तेरेखोलची नदी आहे. त्यानंतर हिरण्यकेशी नदी आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, चिरोलीचे डोंगर आहेत. या ठिकाणी हा जो भाग आहे तो विदर्भाचा भाग आहे. या ठिकाणी गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, सूरजगड डोंगर असेल, हा गडचिरोलीचा भाग आहे. त्यानंतर भामरागड डोंगर, या ठिकाणी भामरागड डोंगर, सूरजगड डोंगर, चिरोली डोंगर, त्यानंतर दरकेसा डोंगर या सर्व डोंगर रांगा महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. हा जो भाग आहे तो पूर्ण आदिवासी भाग म्हणजे गडचिरोलीचा भाग आहे. त्यानंतर गाविलगड डोंगर रांगा ह्या अमरावतीमध्ये आहेत उत्तरेस. त्यानंतर तोरणामाळ डोंगर रांगा या ठिकाणी नंदुरबार असेल, त्यानंतर नाशिक असेल, जळगावच्या या ठिकाणी काही भाग या तोरणामाळ डोंगर रांगामध्ये येतो. त्यानंतर दमणगंगा नदी आहे. त्यानंतर सह्याद्रीची पर्वतरांग तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. सह्याद्रीची पर्वतरांग अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे. ही सह्याद्रीची पर्वतरांग या ठिकाणी सह्याद्रीचा जो समुद्र किनारा आहे, अरबी समुद्र किनारा आहे, या समुद्र किनाऱ्याच्या लगतच अशा प्रकारे सह्याद्रीची पश्चिम घाट या ठिकाणी आपण त्याला असं म्हटलं सुद्धा जाऊ शकतो. या नैसर्गिक सीमा आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या जे काही नैसर्गिक सीमा आहेत त्या नैसर्गिक सीमा अशा प्रकारे आहेत. या ठिकाणी पहा, वायव्य भागात सातमाळा डोंगर रांग, गाळण, सातपुडा, अक्राणी टेकड्या आहेत. त्यानंतर उत्तर भागामध्ये सातपुडा पर्वतरांग, त्यांच्या पूर्वच गाविलगड टेकड्या आहेत. त्यानंतर ईशान्य भागास दरकेसा टेकड्या आहेत. या ठिकाणी पहा, दरकेसा टेकड्या आहेत. त्यानंतर पूर्व भागामध्ये चिरोली, गायखुरी, भामरागडच्या या ठिकाणी टेकड्या आहेत. या ठिकाणी पूर्व भागामध्ये टेकड्या. त्यानंतर दक्षिण भागामध्ये हिरण्यकेशी नदी आणि कोकणात तेरेखोलची नदी आहे. दक्षिण भागामध्ये या ठिकाणी पहा, तेरेखोलची नदी आणि हिरण्यकेशी नदी आहे. म्हणजे हे नैसर्गिक सीमा आहेत. महाराष्ट्राच्या नकाशाला किंवा महाराष्ट्राला जो नैसर्गिक भाग लाभलेला आहे, नैसर्गिक साधनसंपत्ती लागले त्यामधले हा नैसर्गिक पूर्ण भाग या ठिकाणी एवढ्या नैसर्गिक सीमा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यानंतर पश्चिमेस अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र या ठिकाणी पहा, पश्चिमेस अरबी समुद्राची सीमा लागली. तर अरबी समुद्र किती आहे? 720 किलोमीटर महाराष्ट्राला अरबी समुद्राची सीमा लागली. तुम्हाला बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राला अरबी समुद्राची किनारपट्टी किती लाभली आहे तर 720 किलोमीटरची सीमा लाभलेली आहे. त्यानंतर सर्वात जास्त समुद्र किनारे लाभलेल्या जिल्ह्याचा क्रमसुद्धा तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा एखाद्या तुम्हाला सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी पहा, सर्वात जास्त समुद्र किनारा रत्नागिरी जिल्ह्याला 240 किलोमीटर आहे. त्यानंतर जो दुसरा जिल्हा आहे तो रायगड 122 किलोमीटर. त्यानंतर तिसरा आहे सिंधुदुर्ग 120 किलोमीटर. त्यानंतर चौथा आहे मुंबई 114 किलोमीटर. त्यानंतर पाचवा आहे पालघर 102 किलोमीटर. त्यानंतर ठाणे आहे 25 किलोमीटर. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी उतरत्या क्रमानं हा जो जिल्ह्याचा क्रम आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या सर्वात जास्त रत्नागिरी जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभते. त्यानंतर रायगड, त्यानंतर सिंधुदुर्ग, त्यानंतर मुंबई, त्यानंतर पालघर, त्यानंतर ठाणे. सर्वात कमी समुद्रकिनारी लाभणारा जिल्हा ठाणे आहे. त्यानंतर सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभणारा जिल्हा रत्नागिरी आहे. अशा प्रकारे मित्रांनो जे काही महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार आहे हे तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण या लेक्चरच्या माध्यमातून
जे काही 2 प्रकरण आहेत ते 2 प्रकरणं आपण कव्हर केली आहेत. जे काही नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे किंवा जे काही नेक्स्ट लेक्चर येणार आहे त्यामध्ये आपण महाराष्ट्राची प्रशासकीय रचना कशाप्रकारे असणार आहे नकाशाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. सविस्तर आपण महाराष्ट्राची प्रशासकीय रचनाचा अभ्यास करूया. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि लेक्चरला लाईक करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.